महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या आणि इतर राज्यांमधील लाखो भाविक ज्योतिबा मंदिरातील चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेला हजेरी लावतात। उद्या शनिवारी ही यात्रा संपन्न होतीये। यावर्षी सुद्धा या यात्रेसाठी 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येतील अशी शक्यता गृहीत धरून प्रशासन, देवस्थान व्यवस्थापन समिती आणि स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून नियोजन करण्यात येत आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस असून येणाऱ्या भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावं यासाठी दर्शन रांग असलेल्या ठिकाणी पत्र्यांचा मंडप घालण्यात आलाय। डोंगरावर येणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे। त्याचबरोबर रात्रीच्या वेळी ही यात्रा भरत असल्यामुळे डोंगराकडे येणाऱ्या रस्त्यांवरती पुरेशा प्रमाणात सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्यात। यात्रेच्या तयारीची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी करून आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी भाविकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं। सर्व नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। पार्किंगची व्यवस्था असेल किंवा रस्त्यांच्या पार्किंगमध्ये काही आदेश असतील, त्यासोबत इथे जे भाविक येतील त्यांना दर्शन रांगेने आतमध्ये येऊन दर्शन त्यांना सुखकारक होईल, सोयीचं होईल या अनुषंगाने भाविकांच्या सोयीची सर्व व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी राहणार आहे। पार्किंगचे 9 ते 10 स्पॉटच्या ठिकाणी चांगली व्यवस्था झालेली आहे। तर राज्यभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं मी स्वागत करतो आणि त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। यावेळी पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, डीवायएसपी अप्पासाहेब पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, वाहतूक विभागाचे निरीक्षक किरण लोंढे, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडलाधिकारी वासंती पाटील, प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, गावकर, पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।